कार्यक्रम देखील संपन्न करणार आहोत। सध्या नक्कीच सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे। सचिन आणि सुजल एका राशीचे दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत। सोबतीला प्रथमेश या खेळाडूला पाहतोय। मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट, भरपूर चांगला खेळ सातत्याने या दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो आणि आज देखील भरपूर चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे। एका साईडला लहूदादा गायकर ग्रुप साजय त्यांच्या विपक्ष रायझिंग स्टार रावगाव संघ इन ॲक्शन मध्ये। टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नवीन नवीन खेळाडू सातत्याने दिसत असतात। पहिला बॉल आक्रमण, पहिल्या बॉलवर विकेट केलाय, लॉंग ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय, बॉल गेला सीमा पार, हा येतोय षटकार। पहिल्या बॉलवर गोड सुरुवात करून देणारा षटकार सचिनच्या बॅट मध्ये पाहायला मिळतोय। जबरदस्त ती सुरुवात पाहायला मिळते बॅटर सचिनच्या बॅट मधनं, अफलातून ती फटका पाहायला मिळतोय। वॉटर बॅटिंग, वॉटर शॉट, क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा हा फटका जो मध्ये पाहायला मिळतोय। प्रथमेश षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर आणि नक्कीच जेव्हा प्रथमेश गोलंदाजावर आक्रमण केले, परंतु नक्कीच स्वतःला शांत ठेवावं लागेल, कमबॅक करावा लागेल, त्याच अनुषंगाने ते इन्व्हाइट केले प्रथमेश गोलंदाजाला आणि या मॅच मध्ये थोडंसं इथे स्ट्रगल करताना पहिल्या बॉलवर प्रथमेशला पाहतोय। वॉट अ शॉट, सचिन याच्या बॅटमध्ये आलेला षटकार। नवसंख्याचा प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील रावगाव या संघाचं षटकाराने झालंय। स्टार्ट चांगला करून दिलाय, पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका खेळलाय। वॉट अ शॉट, एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी लॉंग ऑफच्या मधनं बॉल खेळलाय, षटकार। आणखीन एक दमदार षटकार ठोकलाय वाईडिश लॉंग ऑफ आणि अगदी नक्कीच पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मनोमत बॉलला फेकून दिलाय सीमा पार सचिनच्या बॅट मधनं। वॉट अ स्टार्ट, जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी मिळून देताना सचिनला पाहतोय। अवघ्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकले प्रथमेश या गोलंदाजाला या ठिकाणी नक्कीच आता विचार करण्यास भाग पडले, विचार करावा लागेल, कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक षटक हाणामारीचं असतं आणि तेच काम या ठिकाणी करताना आपण सचिनला पाहतोय। सरळ बॅटने प्रहार केले, फुल टॉस बॉल होता, लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली 2 धावा देखील त्या ठिकाणी बलून पूर्ण केल्या। 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या फ्लाईट करण्याचा प्रयत्न सातत्याने बॅटर सचिनचा पाहायला मिळतोय। 2 बॉलवर 2 षटकार आल्यानंतर 2 धावा, अशा पद्धतीने 14 धावा टीमच्या स्कोर कार्डवर। वॉट अ स्टार्ट, प्रथमेश अगदी खोल्या पुढ्यात बॉल टाकला होता, मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहे, तैनात आहे, कोणते धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही। थोडासा आसरा देणारा हा डट बॉल सध्याच्या घडीला नक्की प्रथमेश यासाठी असेल। सध्या स्ट्रगल करतो या मॅच मध्ये, परंतु भरपूर चांगली फलंदाजी देखील करताना आपण सचिनची बनायला हरकत नाही। सॉफ्ट आणणे या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, चांगली फेकी देखील पाहायला मिळते। तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल, एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावर आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय। शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असते, स्टील 1 टू गो। प्रथमेश भरपूर अपेक्षा होत्या आणि नक्कीच कौतुक करावं लागेल प्रथमेश या गोलंदाजाचं, कारण की 2 बॉलवर 2 षटकार येऊन देखील माइंड सेट केला आणि भरपूर चांगलं कमबॅक करताना जे मात्र प्रथमेशला पाहतोय। वॉट बॉलिंग, वॉट कमबॅक, कारण की 2 रन्स, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल आणि आपण उल्लेख देखील करत होतो, चर्चा करत होतो टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक षटक हाणामारीचं असतं आणि प्रथमेश याच्या विरुद्ध आक्रमकता स्वीकार केली होती, माइंड सेट केला होता दगड कक्षामधूनच सचिन आणि सुजलने आणि भरपूर चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला करताना जे मात्र सचिनला पाहतोय। शेवटचा बॉल आक्रमण, पुन्हा एकदा लॉफ्टर ड्राईव्ह फटका एक्झिक्यूट केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। शेवटच्या बॉलवर चौका ठोकलाय जो मात्र सुजलने। थोडासा प्रश्न आता उपस्थित असेल, कारण की प्रथमेश यावर आक्रमकता स्वीकार केली, पिमांच्या षटकामध्ये भरपूर चांगली फलंदाजी देखील करताना आपण बॅटर आपण सचिन आणि सुजलला पाहतोय, कारण की स्टार्ट सचिनने करून दिला होता, परंतु शेवट गोड मात्र सुजलने केले। वॉटर बॅटिंग, नक्कीच आता थोडंसं दबाव प्रेशर आता निर्माण झालंय, जे मात्र लहू गायकर ग्रुप साजय या संघावर नक्कीच कमबॅक करावा लागेल, परंतु कोणत्या क्षणाला कमबॅक करण्याची क्षमता गोलंदाजाकडे आहे हे देखील या ठिकाणी सांगावं लागेल, जे मात्र गोलंदाजी करणार टीम साजय या संघाला।
सचिन याची विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहिलं. मॅच मध्ये थोडंसं संकट आलं सचिन नावाचं, परंतु या संकटाला दूर करण्यासाठी ते एखादा क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करून या ठिकाणी गोलंदाजी करून नक्की विकेट घ्यावी लागेल. काय घडेला हा मॅच मध्ये हा देखील मोठा प्रश्न आता निर्माण झाला असेल. चला विलंब करू नका, कारण की एक्स्ट्राची मॅच आपल्याला या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा, विनंती असेल. विलंब करू नका, सातत्याने सूचना द्यायला देखील लावू नका. पहिला बॉल बॅकफुटवर बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी शॉर्ट थर्डमॅनला बीट करून बॉल नक्कीच बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो. चेस मोठी असेल आणि नक्कीच दुसऱ्या धाबेसाठी आणि या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट मानायला हरकत नाही. चांगली ती रनिंग पाहायला मिळते. अवघ्या 3 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या. 3 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 22 या आकड्यावर. कपिल शेंडे या खेळाडूची आपण चर्चा करत होतो. नक्कीच चांगला पद्धतीचा खेळ, सातत्याने अष्टपैलूची कामगिरी आपल्या संघासाठी साजही या संघासाठी करत असतो. परंतु आज पुन्हा एकदा स्वप्न घेऊन दाखल झालेत मानवलीकर चषक 2026 मध्ये आणि रायझिंग स्टार रावगाव या संघासमोर या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल चांगल्या पद्धतीने कपिल शेंडेला. परंतु पहिल्या बॉलवर नक्कीच चांगला अप्रतिम क्रिकेटचा मादक सौंदर्य फटका देखील जो पाहायला मिळाला होता सचिनच्या बॅटमधनं, परंतु चेस मोठी होती. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातोय. बॅकफुटवर जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला, गॅप खेळलाय डीप कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरनं पोहोचण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या धावेचा पुन्हा एकदा मानस त्या ठिकाणी असेल आणि नो डाऊट डेफिनेटली चित्याच्या चपलाईने त्या ठिकाणी 3 धावा देखील पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला हरकत नाही, कारण की रन्स घेणं तितकं सोपं नसतं, परंतु हे सोपं करून दाखवलं या मॅच मध्ये सचिन आणि सुजलने. चांगलं कॉलिंग क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप कॉलिंगला खूप महत्त्व असतं आणि ते कॉलिंग जबरदस्त या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ताळमेल आणि संतुलन भरपूर चांगलं पाहायला मिळतंय सचिन आणि सुजलच्या माध्यमातून. बॅकफुटवर पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल फटका एक्झिक्यूट केलाय. डीप कव्हर मध्ये पुन्हा एकदा गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी प्लंबर झाला, परंतु जीवाच्या आतंकाने या ठिकाणी नक्कीच बॉल अडवला जातोय. तोपर्यंत 3 धाब्यांच्या मदतीने धावफलक सध्या फ्लाईट करायचा प्रयत्न जबरदस्त इथे फलंदाजी देखील पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम या मॅच मध्ये करताना 2 खेळाडूंना पाहतोय माइंड सेट केलं होतं आणि नक्कीच आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान द्यायचं होतं. त्याच अनुषंगाने ती भरपूर चांगली फलंदाजी करण्याचा ध्यास जो मात्र घेतला होता आणि कलात्मक फटके देखील खेळले जातात दोघांच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. धावसंख्या 28, लॉस ऑफ 0 विकेट नाहीये ही देखील सातत्याने मनामध्ये भीती असेल जो मात्र फिल्डिंग करत असताना LG ग्रुप साधं या संघावर. कपिल शेंडे चांगलं इथे कमबॅक करून द्यावा लागेल. कॅप्टन आहे स्वतः, संघ नायक आहेत आणि संघनायकची भूमिका या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीने करावी लागेल. पुन्हा डाऊन साईडला त्या ठिकाणी नक्कीच एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी नक्कीच अडकला जाईल की नाही, परंतु नाही. 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जो मात्र जाऊन पोहोचले 30 या आकड्यावर. 5 षटकांची मॅच, 5 षटकामध्ये मोठा टार्गेट सेट करायचं होतं आणि भरपूर चांगली फलंदाजी स्टार्ट देखील भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला सचिनच्या माध्यमातून. रिबसचा अस्त्र बाहेर काढलाय. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, एलिव्हेशन भरपूर चांगलं नव्हतं, परंतु तरी देखील शेवटच्या मोमेंटला बॉल अडवायचा प्रयत्न केला होता. चेस मोठी होती परंतु बॉल अडला नाही. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाय तो 4 चौका. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. 34 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. रिबसचं अस्त्र बाहेर काढलं. जबरदस्त टायमिंग, एलिव्हेशन इतकं भरपूर चांगलं नव्हतं, परंतु तरी देखील आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. तिचाच पुरेपूर वापर जे मात्र करताना सुजलला पाहिलं. यावेळेस ऑन साइडला फायनल क्षेत्रामध्ये गॅप खेळलाय. खाली क्षेत्र त्यावर प्रार बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. हाय तोय 4 चौका. समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 38 या आकड्यावर.
वाटतं बॅटिंग सध्या मैदानामध्ये करताना कलात्मक फटके देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. क्रिकेट म्हटलं की नक्कीच प्रथमतः जे बॅटिंग ओपनिंगसाठी दाखल होत असतात बॅटर त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये भरपूर प्रेशर देखील असतं. जेव्हा तर सचिन आणि सुजलवर होतं परंतु चांगल्या पद्धतीने ते हँडल करताना या दोन खेळाडूंना पाहिलं. प्रथमेश षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग मार्कवर ज्याच्यावर थोडी आक्रमकता स्वीकार धारण केली होती परंतु पुन्हा एकदा विश्वास या ठिकाणी संपादित केला आहे प्रथमेश या गोलंदाजावर. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. थोडंसं संकट आलंय जे मात्र सचिन आणि सुजल या नावाचं त्या संकटाला दूर करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं जाते, पाचारण दिलं जाते, विश्वास या ठिकाणी संपादित केले जाते प्रथमेश या गोलंदाजावर. परंतु प्रथमेश आता या ठिकाणी विकेट घेऊन देईल का हा देखील मोठा प्रश्न असेल. प्रथमेशचा बॉल बॅक टू द बॉल फटका केलेला आहे, लोंगांमध्ये ट्रॅव्हल केला, डीप मध्ये अलाउन द कार्पेट फॉरवर्ड केला बॉल. तोपर्यंत नक्कीच एक सिंगल घेतली जाईल. सध्या नक्कीच एक धावेला देखील महत्त्व दिलं जातं. जितकी मोठे फटके खेळण्याची क्षमता आमच्याकडे आहे तितकाच सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची क्षमता देखील आमच्याकडे आहे हे देखील सांगून देताना आपण सुजल आणि सचिनला पाहतोय. कदाचित थोडंसं ते अवघड होत चाललंय साधे संघासाठी या दोन खेळाडूंना रोखणं, परंतु नक्कीच कमबॅक करावा लागेल. फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला इथे दिशा दिली, अलाउन द कार्पेट डीपमध्ये फॉरवर्ड केलं मिड विकेट रिजनला आणि एकच धाव. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकते. थोडंसं कमबॅक करताना आपण प्रथमेशला देखील पाहतोय कारण की P1च्या षटकामध्ये मोठं आक्रमकता स्वीकार केली होती, धारण केली होती परंतु त्यानंतर कमबॅक करण्यासाठी पुन्हा एकदा पाचारण दिलं गेलं आहे ज्यामध्ये प्रथमेश या गोलंदाजाला आणि चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही. 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकामध्ये एखादा मोठा टार्गेट सेट करायचे त्याच अनुषंगाने फटकेबाजी केली जाते. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉलला फॉरवर्ड केलाय आणि बॉल थेट निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिनच्या बॅट मध्ये आलेला हा 4 चौकार. संख्या 44 आकड्यावर 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी या मॅच मध्ये देताना सचिनला पाहतोय. वाट बॅटिंग यावेळेस स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून दिलाय थेट पार्किंग प्लॉट मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच या मॅच मध्ये आता पाहिलं तर संकट आलंय. संकट दूर करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं परंतु ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना इथे सातत्यात आणू शकला नाहीये प्रथमेश हा गोलंदाज. पुन्हा एकदा आक्रमकता धारण केले सचिन या खेळाडूंनी आतापर्यंत. नक्की सचिन नावाचं वादळ आणि सचिन नावाचा परिचय या मॅच मध्ये देताना जो मात्र आपण पाहतोय ऑन साइडला पुन्हा एकदा बॉलला टर्न केला, डीप मध्ये फॉरवर्ड केलाय आणि बॉल थेट निघून चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सचिनच्या बॅट मध्ये आलेला आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. धावफलकावरती 54 धावा. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. चला विलंब करू नका विनंती असेल. शेवटचा बॉल प्रथमेश राईट राऊंड द विकेट. अगदी लेन बॉल चांगला बॉल या ठिकाणी वापर केला होता परंतु विकेट किपरचा जजमेंट खराब येतोय आणि बॉल थेट निघून जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय नशिबाचा 4 चौकार. दरवाजा देखील आता बॅटिंग करत असताना रायझिंग स्टार रावगाव या संघासाठी उघडला की काय असं वाटू लागलंय कारण की बॉल कुठे जाऊ बॉल थेट निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतो. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मत जाऊन पोहोचले 58 या आकड्यावर. वाटतं बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना सुजल आणि सचिनला पाहतोय. सचिनची भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते, त्याला चांगली साथ देताना सुजलला देखील या मॅच मध्ये पाहतोय. वाटतं बॅटिंग नक्कीच एखादा मोठा टार्गेट या ठिकाणी सेट झाला तर
LG ग्रुप साजे या संघाला अवघड होऊ शकतो कुठेतरी खडतर प्रवास करताना मॅच मध्ये साजे या संघाला पाहतोय कमबॅक करावा लागेल विकेट घेणं तितकंच महत्त्वाचं राहील अजूनही हा चषकामध्ये जर विचार केला तर अर्धशतक कोणाच्या नावावर नाही आहे परंतु सचिनसाठी सुवर्ण संधी असेल यावेळेस बॅकफूटवर कट करायचा प्रयत्न उडवला बॉल परंतु इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक खूप उशिराने येणारी ही विकेट सुजल बॅक टू द डगआउट पट्टीची साथ सोडली आपल्या संघाची देखील साथ सोडले परंतु नक्कीच सचिन नावाचं वादळ अद्यापही मैदानामध्ये आहे हे देखील या ठिकाणी विसरून चालणार नाहीये 12 बॉल आणि 40 धाबांचं कॉन्ट्रीब्युशन मानवलिका चषक 2026 मधलं पहिलं अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होईल का आणि सचिनच्या नावावर होईल का हा देखील मोठा प्रश्न असेल षटक क्रमांक देखील 4 मध्ये आता आपण रवीला पाहू शकता आणि या रवीच्या माध्यमातून पहिला बॉलवर एक विकेट प्राप्त केली खूप उशिराने येणारी विकेट असेल परंतु यानंतर देखील कमबॅक होऊ शकतो आपल्या टीमसाठी त्याच अनुषंगाने ते प्रयत्न केले जातात चांगले बॉल या ठिकाणी फेस केले जातात नेक्स्ट बॉल असेल फॉर द विकेट यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउटचा प्रतिम फटका आल्या पहिल्या बॉलवर या ठिकाणी स्वागत केलं रवीचं आणि बॉलला थेट पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आदेशच्या बाटमध्ये आलेला हा 4 चौकार आदेशने देखील पहिल्या बॉलवर चौकार वसूल केलाय पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केलाय परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकच सिंगल घेतली जाईल एकेरी दुहेरी द्यावीला देखील तितकंच महत्त्व दिलं जाते नक्कीच आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा ओपनिंग जोडी आपलं काम करत असते तेव्हा मिडल ऑर्डरसाठी नक्की अगदी सोपं आणि सहज होऊन जातं तेच काम सध्या नक्कीच या मॅचमध्ये आपण आदेशच्या माध्यमातून पाहतोय शॉर्ट बॉल ऑन साईडला वळवायचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही चांगला बॉल लेन बॉल बोट फिरवतोय मात्र गोलंदाज रवी थोडंसं कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी थोडा आसरा देणारे डॉट बॉल देखील रवीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत चांगली बॉलिंग पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न केला होता चांगला बॉल होता गुडला स्पॉटमध्ये पडल्यानंतर थोडा खाली राहिला आणि यष्टीरक्षकाचं बॅकअप थोडं खराब होतं परंतु त्यानंतर जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय बॅकअपसाठी बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित होता त्या अनुषंगाने कोणती रिक्स त्या ठिकाणी घेतली नाहीये आणि डॉट बॉल आलाय जसजसे डॉट बॉल येतात तसतसं इथे साजे संघ आता थोडा आनंद व्यक्त करीत असेल मॅचमध्ये कारण की डॉट बॉल खूप उशिराने येतात अगदी खोळ्यात पुढ्यात बॉल होता परंतु बॅट आणि बॉलचं इथे कनेक्शन नाही पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय चांगली येते गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये बाळा मिळाली थोडीशी आसरा देणारी ओव्हर या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये LG ग्रुप साजे संघासाठी कारण की मोठे फटके देखील येत होते विकेट देखील येत नव्हत्या त्याच अनुषंगाने रवी याच्यावर विश्वास संपादित केला आणि खूप चांगला संघर्ष जो मात्र करताना रवीला देखील या मॅचमध्ये पाहिलं कारण की एका ओव्हरमध्ये तब्बल फक्त आणि फक्त 5 धाबा खर्च केला एक विकेट देखील आपल्या अकाउंटमध्ये कॅरी केली वाटतं बॉलिंग ज्या पद्धतीची सुरुवात आणि एका ओव्हरची आवश्यकता होती ती ओव्हर कंप्लीट करताना रवीच्या माध्यमातून पाहिलं भरपूर चांगली या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करताना रवीला पाहिलं 63 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदला षटक क्रमांक आता 5 मध्ये देखील आता कोणाला इन्व्हाइट केलं जाईल कोणावर विश्वास या ठिकाणी संपादित केला जाईल हा देखील मोठा प्रश्न असेल नक्कीच सातत्याने तारणहार संकट मोचक आपल्या संघासाठी जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा मात्र नक्कीच एकच नाव आठवतं लहू गायकर त्याला मात्र आता पाचारण दिलं जात आहे कशा प्रकारची कामगिरी लहू दादा गायकरच्या माध्यमातून पाहायला मिळेल पहिला बॉल या ठिकाणी चेंडपेस गतीमध्ये परिवर्तन करताना देखील लहू दादा गायकरला आपण पाहिलं आणि नक्कीच लेग बॅकच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी ऍड होईल धावसंख्या सध्या नक्कीच पुढे सरकताना देखील पाहतोय 64 या आकड्यावर 5 षटकांच्या मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करण्याची क्षमता देखील आपण उल्लेख केला होता साजे या संघाकडे सातत्याने पाहायला मिळत असते आणि नक्कीच भरपूर चांगलं कमबॅक करताना देखील आपण साजे संघाला पाहतोय संकट मोचक लहू गायकर नक्कीच
षटक क्रमांक 5 मध्ये स्वतःवर इथे या विश्वास ठेवला आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः आलाय. यावेळेस या ठिकाणी केस लाईन चेक करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवताना प्रवीणजी विशे सर खूप चांगला पंचगिरी सातत्याने रायगड ठाण्यामध्ये पाहायला मिळत असते. आज पंचाच्या भूमिकेत नक्कीच त्यांना आज मानवलीकर चषकामध्ये पाहतोय. भरपूर चांगली कामगिरी. त्याच अनुषंगाने मुरबाड तालुक्यातील देखील एक सुप्रसिद्ध पंच म्हणजेच कमलाकर भोईर सर आणि भोई गावचे आमचे लाडके पंच म्हणजेच योगीराज बुटारे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत त्यांना देखील पाहू शकता. बॅकफुट पर अगदी विचार केला तर अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, फॉरवर्ड केलं बॅकवर्ड पॉईंट मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. धावसंख्या सध्याच्या घडीला पुढे सरकते. धावसंख्या मत जाऊन पोहोचले 67 या आकड्यावर. 67 लॉस ऑफ 1 विकेट फक्त आणि फक्त एका विकेटच्या मोबदल्यात. चांगले बॅटिंग चिमत सचिन या खेळाडूची पाहायला मिळते. वाईडिशच्या लोंगापकडे बॉल ट्रॅव्हल केला, एक्झिक्यूट केला, फटका डीप मध्ये फॉरवर्ड केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये नक्कीच अडकलाय की नाही हा देखील आता मोठा प्रश्न असेल. माऊली इव्हेंट्स टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. या ठिकाणी चेक केलं जाईल. मनामध्ये काक्ष असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत योगीराज बुटारे सर देखील आमच्या सोबत जॉईंट असतील आणि या ठिकाणी नक्कीच चेक केलं जातंय काय घडलंय काय बिघडलंय. प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल, यात काही शंका नाही आहे. OUT आउट असेल बॅटर. बॅट हवेत होती त्याच कारणास्तव तिसऱ्या पंचाने OUT म्हणजे आउट घोषित केलंय योगीराज बुटारे सरांनी. विकेटचं पतन. अडुसष्ट धावा पुन्हा एकदा कमबॅक करताना म्हणजे षटक क्रमांक 3 पर्यंत थोडं बॅकफुटवर होता, परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता आणि आपण उल्लेख देखील केला होता आणि भरपूर चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये रवीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि षटक क्रमांक 5 मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलाय. 3-3 क्षेत्ररक्षक चेस मोठी असेल, परंतु नक्की तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट चित्याच्या चपलाईने 3 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण करताना देखील आपण सचिन आणि मोहनला पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत एकटा खिंड लढतोय म्हणायला हरकत नाही सचिन. बॅटरचा उल्लेख जर केला तर 18 बॉल मध्ये तब्बल 46 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले. वाट बॅटिंग. नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर मोहन आता ऑन स्ट्राईक. ऑन साईडला पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह फटका केलायचा होता. डीप मध्ये ऑन द राईस फटका केला, परंतु नक्कीच एक सिंगल. सध्या नक्कीच आपण पाहिलं तर 5 षटकांची मॅच स्टील बन टू गो. शेवटचा बॉल देखील शिल्लक असेल आणि एखादा मोठा फटका आला तर या स्पर्धेत येईल. पहिलं अर्धशतक मात्र बॅटर सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. फंबर होतोय, थोडी मिस्टेक होते. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये या ठिकाणी अडकला जातोय बॅटर सचिन. बॅक टू द डगआउट. पाहता पाहता 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या 74 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली येते बॅटिंग मात्र सचिनची पाहायला मिळाली. तब्बल 48 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देखील आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 74 धावा टीमचा स्कोर कार्डवर 75 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. जर आपण खेळाच्या पूर्वार्धामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहिली तर नक्कीच सचिनची देखील पाहायला मिळाली होती. त्याला चांगली साथ देताना आपण सुजयला देखील पाहिलं. आदेश याच्या माध्यमातून देखील चांगली साथ देताना पाहिलं. सलमानी नक्कीच कोणती क्रिकेट स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेला आवर्जून भेट देणारे
असे क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे सन्माननीय आदरणीय गिरीश दादा बांगारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. मित्रांनो, तर सन्माननीय गिरीश दादा बांगारा साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. कोणती टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटली की या स्पर्धेमध्ये आवर्जून भेट देणारे असे क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे गिरीश दादा बांगारे साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. आणि क्रिकेटच्या सामन्यांची आणि क्रिकेटच्या स्पर्धेतील एक उत्कृष्ट आयोजक म्हणून त्यांची ओळख सातत्याने या विभागात आपण ऐकत असतो आणि पाहत असतो. असं त्यांचा यथोचित मान सन्मान देखील संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्ने स्वागत आहे दादा या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच सन्माननीय काशीनाथ दादा चौधरी साहेबांचा यथोचित मान सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि त्यांचं देखील नुकताच क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्ने स्वागत. नेक्स्ट मॅच जांभूलवाडी संघाचा कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण टॉस देखील संपन्न करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. सन्माननीय नुकताच क्रीडा नगरीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय या मंचावरती ते स्थानपन्न आहेत सन्माननीय काशीनाथ दादा चौधरी साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. तसेच सन्माननीय चिंतामण बाबा कडव ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु क्रिकेटवरचं नितांत प्रेम आणि क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि क्रिकेटसाठी वेळ आहे परंतु तरी देखील आज या स्पर्धेमध्ये ते आवर्जून भेट देताना आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. छापा असा कॉल आणि छापा टॉस जिंकलाय जांभूलवाडी संघाने. टॉस जिंकलाय, काय डिसिजन घेणार? फिल्डिंग. खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून देखील भरपूर स्पर्धा भरवल्या जातात, यशस्वी आयोजक आहेत परंतु या आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन अतिशय सुंदर आहे आणि या ठिकाणी खेळायची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं, ग्रामस्थ मंडळ, मानिवली यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. या टीमच्या विरुद्ध कधी तुमची मॅच झाली आहे का? नाही, पहिल्यांदाच खेळतोय. प्रथमतः मॅच आहे, या खेळपट्टीवर तुम्ही खेळला देखील असाल परंतु या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? स्ट्रॅटर्जी अशी काही वेगळी नाही आहे परंतु आमचे आज प्लेयर पण अनुपस्थित आहेत. जॉबमुळं प्रत्येकाला पाहिजे तेव्हा सुट्टी मिळत नाही आहे, त्याच्यामुळे जे प्लेयर आहेत ते प्लेयर घेऊन खेळायची तयारी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस हरलाय परंतु टॉस जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? फील्ड फर्स्ट. मनाविरुद्ध डिसिजन झालाय परंतु आता या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल वेगळी? काय नाही, घरचाच ग्राउंड आहे तर चांगलाच खेळायला बघू. या ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय, या स्पर्धेचं आयोजन देखील दमदार पाहतोय. आज खऱ्या अर्थाने वाटत नाही की ही ब्युटिफुल ट्रॉफीज आपल्या घरी न्यावा? हो, खूप वाटतोय पण बघू आता कसा खेळ होतो त्याच्यावर. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. ऑनगोन मॅचकडे जातोय आणि कॉम्बॉक्समध्ये तिथे जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र अभयजी खुने सर. मंचावरती आपण ज्यांचा आज वाढदिवस आहे त्याचं सेलिब्रेशन सध्या करतोय. सन्माननीय श्री नामदेवदादा कडव, सरपंच ग्रामपंचायत मानिवली शिरवली या मान्यवरांचा आज वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून आपण त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. यस डीजे.
चे विद्यमान सरपंच आणि क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे, क्रिकेटसाठी वेडे असणारे असे दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय आदरणीय नामदेव शेठ कडव साहेबांचा आज वाढदिवस सोहळा या ठिकाणी आपण संपन्न केला. नक्कीच हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. ओ टू द कॉमेडी बॉक्स. थँक्यू सो मच कुमारजी बाबरे सर, ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. पुन्हा एकदा आपण मान्यवरांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊयात. आमच्या समालोचन कक्षाकडनं त्यांना देखील वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. प्रथमेशसाठी हा बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलाय, चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज प्रथमेश बॅटमधनं हा दुसऱ्या डावातील पहिला बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या डावामध्ये 74 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 75 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे आणि त्या दिशेने सध्या वेगानं हे धावफलक जात असताना फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं हा सलगचा दुसरा बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं. प्रथमेशकडे क्षमता फार आहे आणि या मॅच मध्ये सध्या ती क्षमता तो दाखवत असताना नो बॉल, अंपायरचा सिग्नल, वेस्ट ऑफ हाईट, बीमर आणि त्यावरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. सलगचा तिसरा बिग हिट षटकार. त्यानंतर गोलंदाज अक्षय वरती आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय प्रथमेश नावाचं, वादळ आलंय प्रथमेश नावाचं. 3 चेंडूमध्ये 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 75 धाव्यांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आणि सुरुवात या दुसऱ्या डावामध्ये सध्या दमदार केली आहे फलंदाज प्रथमेशने. वेल बिगिन इज अ हाफ डन. तुमचं अर्ध काम जर तुमची चांगली सुरुवात असेल तर पूर्ण झालंच असं समजा. आणि या दुसऱ्या डावामध्ये पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना फलंदाज प्रथमेश फ्रीटचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. छोटे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी अवेलेबल झालेले आहेत आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश देसले आणि त्याच्या सोबतीला कपिल शेंडेला सध्या तुम्ही पाहतायत. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अक्षयनं 20 धावा खर्च केल्यात, ज्यामध्ये 3 मोठे फटके प्रथमेश देसलेच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20. आता मात्र कपिल शेंडेला तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहाल. यावेळेस कपिलसाठी ऑफस्टिकच्या फारच बाहेर, वाईड लाईनच्या फारच बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉलचा सिग्नल अंपायरचा आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 21-21 या आकड्यावरती LG ग्रुप साजई त्यांच्या विपक्षामध्ये रायझिंग स्टार रावगाव असा सामना. सध्या मान्यवर आपल्या मुख्य मंचावरनं रजा घेत आहेत, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेल आयोजकांना दिला त्याबद्दल मान्यवरांचा देखील आभार. फटका इथे चांगला आहे कव्हर क्षेत्रामध्ये. फलंदाज कपिल शेंडेच्या बॅटमधनं टायमिंग चांगलं होतं, क्लास आणि फटका आपल्याला चांगला पाहायला मिळेल. 4 धावा चौकार. चौकार आलाय. टीमची टोटल 25. अतिशय महागडे षटक, ज्या षटकाची सुरुवात करण्यासाठी आपण पाहिलं अक्षयनं डॉट बॉल टाकला होता, परंतु त्यानंतर अक्षयवरती देखील आक्रमण प्रथमेश आणि कपिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 75 धावसंख्येचा भला मोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत LG ग्रुप साजई हा संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 24 चेंडूमध्ये 50 धावसंख्येची गरज.
फलंदाजीसाठी आपण पाहतात प्रथमेश आणि कपिलने चांगली सुरुवात या मॅच मध्ये आता करून दिलेली आहे. 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती सचिन, ज्या सचिननं पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केलेली आहे, त्याच्या बॅटमधनं आपण पहिल्या डावामध्ये 43 धावांची मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. तो सचिन सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश साठी पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला, फटका जबरदस्त, शॉर्ट ऑफ पुल, पुल ठरतोय, सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, इट्स अ ह्यूज हिट, सिक्सर. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता आणि फलंदाज प्रथमेशनं तो मात्र पाठवलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आता मात्र गोलंदाज सचिन वरती देखील आक्रमण या मॅच मध्ये केलं जात आहे. बॅकफुटवरती आलेत, बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच सिंगल या बॉलवरती सध्या आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात सीमारेषेच्या अगदी रक्षण करत असताना. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचे षटक होतं, ज्यामध्ये तब्बल 25 धावा खर्च केला गोलंदाज अक्षयने. त्यानंतर गोलंदाज सचिन सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेचे दुसरे षटक आहे, ज्यामध्ये 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सध्या हे क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करत आहेत, सीमारेषेचं रक्षण करत आहेत. सध्या लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट गली आणि त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळेल. कपिलसाठी ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कपिलच्या बॅटमधनं पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला होता. त्यानंतर 2 निर्धाव चेंडू कपिल देखील या मॅच मध्ये खेळत असताना 7 बॉलचा सामना प्रथमेशने केलाय. त्याच्या बॅटमधनं आपण 26 धावा पाहिलेल्या आहेत, ज्यामध्ये 4 षटकार आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. मैदानाच्या चारही बाजूने फटकेबाजी प्रथमेश बॅटमधनं आपण पाहिलेली आहे, परंतु कपिलला देखील आता त्याची साथ द्यावी लागेल. 75 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. ऑन साइडला ज्या गोष्टीचा उल्लेख केला, कपिलला देखील आता साथ द्यावी लागेल फलंदाज प्रथमेशला, आणि ठोकलाय फलंदाज कपिलने. जसा चेंडू स्लॉट मध्ये आला तसा पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग हिट, षटकार. षटकार आपण पाहिला. 38 धावा धावफलकावरती. आक्रमण करण्यास आता कपिलने देखील सुरुवात केलेली आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज सचिन मात्र चेंडूवरती जात आहेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत सचिन 14 धावा खर्च केलेला आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये 5 चेंडू त्याने टाकलेले आहेत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, ज्यावरती प्रथमेशने षटकार ठोकला. त्यानंतर एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली, स्ट्राइक रोटेट झाली, कपिल आले स्ट्राइक एंडवरती. तिसरा चेंडू डॉट खेळला. त्यानंतर चौथा चेंडू कपिलनं मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला. 5व्या बॉलवरती एक सिंगल आणि आता हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 39 धावा, येणारे 19 चेंडू आणि या मॅच मध्ये तब्बल जर विचार केला 36 धावसंख्येची गरज. 19 चेंडू 36 ची गरज. लॉफ्ट करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. अगदी जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडून फेकी दिली असती तर नॉन स्ट्राइक एंड वरती धोक्याची घंटा नक्कीच वाजली असती, परंतु तसं होत नाहीये. एक रिस्की सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यानंतर एलजी ग्रुप साजई संघ 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत एकही विकेट न गमावता सध्या हे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेले आहे 40 च्या आकड्यावरती. आता येणारे 18 चेंडू आणि त्या ठिकाणी गरज आहे विजयासाठी 35 या धावसंख्येची.
18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 35 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदेशला सध्या तुम्ही पाहतायत. आता चांगली गोलंदाजी आदेशला करावी लागेल. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. रायझिंग स्टार रावगाव या संघाचं कमबॅक आता मात्र आदेशला करावा लागेल. ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. थोडे फंबल झाले. फेकी थोडी उशिराने दिली आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश आणि त्याच्या सोबतीला फलंदाज कपिलच्या माध्यमातून या 2 धावा अतिशय वेगानं चित्त्याच्या चपळाईनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती या 2 धावा पूर्ण करत असताना कपिल आणि त्याच्या सोबतीला फलंदाज प्रथमेश पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच बजरंग ब्लास्टर्स मानिवली आणि त्यांच्या समोर संघ आपल्याला पाहायला मिळेल जे गावदेव क्रिकेट संघ जांभुलवाडी. खोलवर टप्प्याचा बॉल फटका इथे चांगला. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि फलंदाज प्रथमेशच्या बॅटमधनं हा बॉल देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चौकार. प्रथमेश बॅटमध्ये 10 चेंडूमध्ये तब्बल 33 या आकड्यावरती सध्या फलंदाज प्रथमेश बॅटिंग करतोय. जबरदस्त फटकेबाजी फलंदाज प्रथमेश बॅटमधनं आतापर्यंत या मॅच मध्ये आपण पाहिलेली आहे. 333 च्या स्ट्राईक रेटने सध्या तो या मॅच मध्ये बॅटिंग करतोय. गोलंदाजावरती आता मात्र दर्पण असेल, प्रेशर असेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय, पूल केलाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जिंकून जाईल सीमा रेषा पार. षटकार. या मॅच मध्ये या स्पर्धेसाठी आपण जर पाहिले तर 70-70 चे चेंडू मात्र या ठिकाणी यूज केले जात आहेत. 70-70 चे चेंडूचे एक टॅगलाईन आहे, लगा तो सिक्सर. अनेक वेळा पाहिलेला आहे. पहिल्या डावामध्ये सचिननं जबरदस्त फटकेबाजी केली. दुसऱ्या डावामध्ये तोडीस तोड प्रथमेशनं आता चांगली फटकेबाजी केली आहे. 12 बॉलमध्ये 40 धावांवरती तो खेळतोय. 5 बॉलमध्ये 11 कपिलने बनवलेल्या आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी होती. बॉलच ब्रेक ड्राईव्ह कठीण झेल होता परंतु प्रयत्न देखील चांगले होते गोलंदाज आदेशचे. सध्या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र या मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर येणारे 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगला टाकावा लागेल गोलंदाज आदेशला. आतापर्यंत आदेशने 13 धावा खर्च केलेल्या आहेत. 53 धावा आहेत धाव फलकावरती बिनबाद. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल केलाय. पूल टरेल सक्सेसफुल. अंपायरचे दोन्ही हात आकाशाकडे आणि चेंडू चालला डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज कपिल यावेळेस बरसलाय. कपिलने ठोकलाय. हा षटकार. सामन्यामध्ये आता शिरकाव करत असताना LG ग्रुप साजई संघ अगदी पहिल्या बॉल पासून आक्रमण या मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये आपण पाहिलेला आहे. समीकरण पूर्णपणे उद्ध्वस्त करणारी फलंदाजी. 75 धावांचं लक्ष जे पार करायचं होतं, जे चेस करायचं होतं, ज्याचा पाठलाग करायचा होता, आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दुसऱ्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तब्बल 59 धावा आहेत धाव फलकावरती. एकही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाहीये. ही अभेद्य पार्टनरशिप सध्या आपल्याला पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. 59 धावा 12 बॉल आणि 12 चेंडूमध्ये गरज आहे 16 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून जाईल. लॉंग ऑन सीमारेषा पार. चौकार.
काय फटकेबाजी सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडूमध्ये तब्बल 44 धावा फलंदाज प्रथमेश बाटमधून आपल्याला पाहायला मिळतात. षटकार येईल का, या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येईल का, आता हा प्रश्नचिन्ह. 63 धावा आहे धावफलकावरती. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक, आता मात्र पोहोचलेत चेंडूवरती. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळेल, फक्त एक सिंगल. चौसष्ट धावा धावफलकावरती. 10 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 14 चेंडूमध्ये तब्बल 45 वैयक्तिक धावा कुठल्याच फलंदाज प्रथमेशने. लव फुलटॉस होता फलंदाज कपिलसाठी. ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 9 चेंडू 11चं समीकरण सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहतायत. स्कोर कार्डच्या माध्यमातून, माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या यूट्यूबवरती देखील तुम्ही पाहू शकता. संपूर्ण जगभरामध्ये प्रसारित केली जाते माऊली लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा. 9 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. सचिनला आता इथनं डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावे लागतील, कमबॅक करावा लागेल. समोरच्या दिशेने फोर्स केला, मिस्टायमिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. ज्या गोष्टीचा उल्लेख केला, डॉट बॉल टाकावे लागतील. आणि आता आली आहे विकेट. या षटकामध्ये गोलंदाज सचिनने केलाय कमबॅक. एलजी ग्रुप साजईला 64 या आकड्यावरती हा पहिला धक्का. फलंदाज कपिल बाद. विवेक आपल्याला पाहायला मिळेल. सामन्यामध्ये चुरस अजूनही आहे, सामन्यामध्ये रंगत अजूनही आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणारे षटक आहे गोलंदाज सचिनचं, ज्यामध्ये कपिलची विकेट आता आली आहे. 8 बॉल 11ची गरज. फुलटॉस बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. आणि आता अशा ऐन मोक्याच्या वेळेस केली आहे फिल्डरनं चुकी. या अगोदर चांगला झेल टिपला होता, परंतु त्यानंतर आता चुकी फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मंथन होते त्या ठिकाणी, मंथनच्या माध्यमातून या अगोदर चांगला झेल, त्यानंतर आता मात्र चुकी आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि सध्या तेच चित्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑनसाइडला लॉफ्ट केला आहे, स्क्वेअर लेग अंपायरच्या अगदी बाजूने बॉल डीप मध्ये चाललाय. आणखीन एक मिस्टेक फिल्डरच्या माध्यमातून डीप मिड विकेटला. आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. शेवटच्या 2 चेंडूवरती फिल्डिंग मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाले आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. टीमची टोटल आहे 72 धावा, 6 बॉल आणि फक्त 3 धावसंख्येची गरज आहे या मॅचमध्ये. वैयक्तिक अर्धशतकासाठी फलंदाज प्रथमेशला 5 धावसंख्येची गरज आणि सामना जिंकण्यासाठी एलजी ग्रुप साजे या टीमला 3 धावसंख्येची गरज आहे. जर या चेंडूवरती षटकार आला, षटकाराने सामना फिनिश केला, तर सन्मान्य निलेश दादा हरट यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुजलला तुम्ही सध्या पाहतात. बॉलिंग मार्कवरती 6 चेंडूमध्ये 3 धावसंख्येची गरज आहे. वैयक्तिक अर्धशतकासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज प्रथमेश देसलेला. षटकाराने हा सामना फिनिश होईल का आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक येईल का, या षटकामध्ये हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सुजल गोलंदाजी मार्कवरती, बॉलिंग मार्कवरती सुजलला तुम्ही सध्या पाहतायत. 6 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. षटकार आलाय का हा प्रश्न होता आणि षटकार आलाय. मॅच फिनिश, सामना जिंकलाय.
LG ग्रुप साजे संघाने आणि या सामन्यातील अर्धशतक झळकावले. या स्पर्धेतील पहिलं प्रथमेश एकदा बॅट वरती करायची आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 15 चेंडूमध्ये मॅरेथॉन 51 धावांची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. मॅच डिफाईन, मॅच समाप्त करणारी, सामना जिंकणारी खेळी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. 15 बॉलमध्ये 51 धावांची अर्धशतके खेळली आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय LG ग्रुप साजे या टीमने. तब्बल 9 गडे राखत असताना आणि 5 चेंडू राखत असताना सध्या ऑन स्क्रीनला मॅच समरी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या डावामध्ये सचिननं जबरदस्त बॅटिंग केली होती, परंतु दुसऱ्या डावामध्ये तोडीस तोड सडेर तोड उत्तर देत असताना फलंदाज प्रथमेश बॅटमधनं तब्बल 51 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि हा सामना जिंकला LG ग्रुप साजे टीमने. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ॲट ऑल सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपल्याला पाहायला मिळाला.